या योजना म्हणजे आत्ता आमच्या धनपाल माळींनी सांगितलं की मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. हे ना केवळ राजकीय दृष्टिकोनातून याच्याकडं पाहिलं जातं आणि लोकांना आज अनाठायी संबंध कागदपत्र गोळा करायला महिला वर्गाला काम लावलेलं आहे. याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. आज मला माहीत आहे की सरकारने जर का प्रत्येक महिलेला 1,500 रुपये द्यायचं ठरवलं तर किती पैसे लागणार आहेत आणि सरकारकडं किती पैसे शिल्लक आहेत. आज सरकारवर असलेलं कर्ज हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातल्या सरकारला कोणतंही विकासाचं काम करता येणार नाही. केवळ हे फुकटच्या काही योजना ज्या जाहीर केलेल्या ते मतासाठी त्याचसाठी पैसे द्यावे लागतील आणि याच्यातनं जे मतं मिळणार आहेत त्याच्यापेक्षा कसलंच काम विकासाचं होत नाही. म्हणून संबंधित जनता या सरकारच्या विरोधामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही हे मला याच्यातनं स्पष्ट दिसतंय. किती लाईफ असेल या योजनेचा? कारण निवडणुका तोंडावर हो ना, म्हणजे आता ह्या योजनेमध्ये कागदपत्र गोळा करण्यातच 2 महिने घालवणार आहेत आणि तोपर्यंत आचारसंहिता लागणार आहे आणि मग सांगणार आहेत की आता कागदपत्र तुमचे आलेले आहेत तेव्हा आता आम्हाला पुन्हा निवडून द्या, आमचं सरकार सत्तेवर आणा, मग आम्ही तुम्हाला याच्यातली पूर्तता करू. म्हणजे हे सगळं जरतरच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे याच्यातनं काही जनतेचा किंवा लोकांचा फायदा होणार नाही आहे. उलट सरकारबद्दल लोकांचं मत कलुषित होणार आहे आणि जे काही आता उरले सुरले त्यांच्याबद्दलची सहानुभूती होती ती सुद्धा संपुष्टात येणार आहे. केवळ मतासाठी हे लोक हे करायला लागले तसं आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.